रोख रक्कम 50,000 रुपयाचा कॅश प्राइज स्पॉन्सर झालेला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. बहुजन विकास आघाडीच्या कार्यसम्राट नगरसेविका ज्योत्सनाताई शरद भगले, त्यानंतर शरददादा भगले आणि भरतदादा भगले यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं गेलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर या नक्कीच नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत आपल्या विभागातील बहुजन विकास आघाडीच्या नक्कीच निर्वाचित नगरसेविका ज्योत्सनाताई शरद भगले यांना आपण देऊया मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. चला सामन्याला होईल सुरुवात. हेमंत पाटील बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होतील. स्ट्राइक एंडला शरद फरले यांना आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल. यावेळेस पुढे सरसट मारण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल डॉट. चेंडूची हाताळणी केलेली आहे बॉलर हेमंत याने. सुरुवात मात्र जबरदस्त झालेला आहे हेमंत यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस जोरकर माझा प्रयत्न होता, अपील केलेला आउट. बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. चेंडूच्या रेंज मध्ये येऊन फटके मारत नाही बॅटर शरद फरले. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न त्याचा होतोय आणि लागोपाठ ते 2 बॉल बीट झालेले आहेत. हेमंत पाटील षटकातील तिसरा बॉल असेल. राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होतील. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे. आई चौंडाई नागले या संघाचा एका धावाने अकाउंट ओपन करतोय बॅटर शरद फरले स्वतःचा. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च केलेली आहे बॉलर हेमंत यांनी. अप्रतिम सुरुवात राहिली गेलेली आहे या बॉलरच्या माध्यमातून. नागले वर्सेस डोंगरीपाडा या 2 संघांदरम्यान सामना चालू आहे. षटकातील चौथा बॉल असेल. राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होतील अनिल पाटील. हेमंत टू अनिल. आता मात्र आडेवाडा खेळाचा प्रयत्न मध्ये चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण रवींद्र यांच्या माध्यमातून झालेला आहे. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 2 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 2 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चार बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. हेमंत पाटील तयार. राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होते. स्ट्राइक एंडला शरद फरले यांना आपण पाहणार आहोत. यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करण्याचा प्रयत्न, परंतु झेल यावेळेला ड्रॉप झालेला आहे. आणि काय करते मैदानाच्या आतमध्ये बॅकअप देखील खराब झालेला आहे. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 4 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. झेल मात्र ड्रॉप झाला होता राजेंद्र यांच्या माध्यमातून आणि बॅकअप देखील खराब झालं होतं विकेट कीपर यांच्या माध्यमातून. या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. बॉलर तयार षटकातील. यावेळेस काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा डिक्लेअर मिळतील. बॅटिंग करणाऱ्या संघाला बॅटला स्पर्श होऊन चेंडू निघून गेला होता डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 6 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा ऑन द बोर्ड लागला गेलेला आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 3 ओव्हरचा खेळ बाकी. अचानक मास्टर डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. पाहावं लागेल कोणता नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. अतिशय या स्पर्धेचा
वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. तर नवीन बॅटर दयानंद पाटील आलेले आहेत. बॉलर तयार राजेश दळवे. यावेळेस खेळाचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल या डॉट. अप्रतिम बॉलिंग या ओव्हरमध्ये करत आहेत राजा दळवे बॉलर. नक्कीच 4 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 1 विकेट त्यांना प्राप्त झालेले आहे. चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये करत आहेत. यावेळेस चांगला फटका लॉफ्टेड ड्राइव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे महेंद्रच्या माध्यमातून. आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. 2 धावांनी संघाची धावसंख्या 12 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा बॉल असेल. बॉलर राजेश दळवे सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल स्ट्राइक एंडला दयानंद पाटील आपण पाहणार आहोत. राजेश टू दयानंद. यावेळेस आहे पहिल्या इनिंग मध्ये. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून नवीन गोलंदाज पाहावं लागेल. कोणता गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहणार आहोत. चांगले प्रयत्न करत आहेत डोंगरीपाडा संघाचे खेळाडू. चंदर घोषी आलेले आहेत बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅक सज्ज होतील. धावसंख्या 12 वर नक्कीच कायम आहे. यस संघातील खेळाडूंना विनंती असेल जेवणाचा कोणतरी बाकी असेल ते आपण जेवून घ्यायचं आहे. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. सर्वांना विनंती आहे आपण जेवून घ्यायचं आहे. जेवणाचा आनंद घ्या विनंती केली जाईल आयोजकांच्या माध्यमातून. बॉलर तयार सुकू चंदर घोषे. बॉलिंग ट्रॅक सज्ज होतील. स्ट्राइक एंडला शरद फरले असतील. पहिलाच बॉल आपण ड्राइव्ह केला बॉलला. चेंडू जाईल ऑन साइडच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे महेंद्रच्या माध्यमातून. पैकी होईल तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी सगळी धावसंख्या 14 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चंदर घोषे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. षटकातील दुसरा बॉल असेल. शरद करता चांगली बॅटिंग करताय शरद फरले हे बॅटर. फुलटॉस बॉल अंतरला बोलायला बॉलला. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकदा मात्र मिळेल जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडू टाकून झालेले आहेत या ओव्हरमध्ये. चंदर घोषे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय कारण लेफ्ट हँडर राईट हँडर जोडी आहे मजेनेशच्या आतमध्ये. आता मात्र स्ट्राइक एंडला विनोद हजारे यांना आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर शरद फरले सज्ज होतील. चंदर घोषे सज्ज होतील. षटकातील तिसरा बॉल. चंदर घोषी नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. फुलटॉस बॉल खेळायचा होता ऑन साइडला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने.
बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला निर्धाव. चेंडू जाईल डॉट. जागेवर खेळण्याचा प्रयत्न करतात बॅटर विनोद. खराब कामगिरी, खराब बॅटिंग म्हणावी लागेल. यावेळेस ऑप्टमच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने संघाची धावसंख्या 16 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहे. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. भरपूर कमी धावा या होताना दिसत आहेत. आता मात्र सुरेख चेंडूची हाताळणी. चेंडू जाईल यावेळेला डॉट. जबरदस्त कामगिरी. इन कटर ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न करतायत बॉलर चंदर घोषिक. चांगले बॉलर आहेत या संघाचे. त्यांच्या माध्यमातून नक्की चांगली कामगिरी होताना दिसत आहे. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी राजेंद्र. दिनेश आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 17 अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. शेवटचा बॉल बाकी असेल. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील चंदर घोषे. स्ट्राईक एंडला शरद फरले यांना आपण पाहणार आहोत. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सुंदर फटका. चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू ट्रॅव्हल होईल मिड ऑफच्या दिशेने. दिनेश त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण सुरेख फेकी. परंतु 2 धावा येण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 19 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 धावा. षटक संपलेल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई चौंडाई नागले या संघाची 2 गडी बाद 19 धावा. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. अचानक मास्टर डोंगरेबा संघाच्या माध्यमातून बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. बॉलिंग करण्याकरता विनोद भोईर यांना आपण पाहणार आहोत. तर स्ट्राईक एंडला विनोद हजारे यांना आपण पाहणार आहोत. विनोद टू विनोद बॅटल रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघामध्ये विनोद आहेत. आता मात्र कशा प्रकारे खेळ होईल आता आपण पाहणार आहोत. बॉलर तयार विनोद भोईर. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतील बॉलिंग ट्रॅक वर. यावेळेस चांगला फटका ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी विलास पाटील. सुंदर क्षेत्ररक्षण झाले त्यांच्या माध्यमातून आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 21 या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 21 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. दोन्ही बॅटर चांगले प्रयत्न करत आहेत. विनोद आणि शरद फरले. 5 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. बॉलर तयार विनोद भोईर. चांगले बॉलिंग करावे लागेल या बॉलरला. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका आपले ड्राईव्ह केला बॉलला. फिल्डर आहे त्या ठिकाणी महेंद्र पाटील. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं त्यांच्या माध्यमातून. एकदा मात्र कंप्लीट. जास्त काही यावेळेस मिळणार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. लॉंग ऑफला महेंद्रच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 22 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 22 धावा. आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी असेल. 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 30 ते 35 40 पर्यंत जर मजल मारली तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकतोय आई चौंडाई नागले संघ. परंतु त्याला रोखण्याकरता डोंगरीपाडा हा संघ नक्कीच सज्ज आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. षटकातील पुढील बॉल असेल. विनोद भोईर सज्ज होतील राईट आर्म राऊंड द विकेटने बॉलिंग ट्रॅक वर. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. कैलास आहे त्या ठिकाणी. एकदा मात्र कंप्लीट तो गाता ठरू शकतोय आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे शरद फरले. बॅक टू द पवेलियन गॉन.
नागले या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना आणि 27 धावांचं लक्ष असेल अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाला. दुसऱ्या डावाला नक्की सुरुवात होईल. आता चला टॉस आता आपण संपन्न करणार आहोत. यानंतर होणारा मॅच जय हनुमान फटेप्लस कामन वर्सेस मल्हारी मास्टर्स भेंडीपाडा. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचा आहे. भेंडीपाडा संघाचा कर्णधार, त्यानंतर मल्हारी मास्टर भेंडीपाडा. टॉस साठी यायचं आहे. आलेले आहेत संतोष नामदेव तरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. या भेंडीपाडा या संघाने निर्णय आपण पोचवायचा आहे. दुसऱ्या डावाला देखील होईल सुरुवात. एका ओव्हरमध्ये 3 षटकार किंवा 3 चौकार जर मारले तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. एका ओव्हरमध्ये 3 षटकार मारले किंवा 3 चौकार जर मारले तर नक्कीच तरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. भेंडीपाडा संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर दोन्ही संघाने रेडी राहायचं. या मॅच नंतर दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बॉलर तयार सुभाष परेड हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला चंदर घोषे यांना आपण पाहणार आहोत, तर 9 स्ट्राईक एंडला हेमंत पाटील असतील. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 27 धावांचा टार्गेट आहे. आई चौडाई नागले वर्सेस अचानक मास्टर डोंगरीपाडा. मॅच मात्र चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये 27 धावांचं लक्ष असेल डोंगरीपाडा या संघाला. सुभाष परेड षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅक पर राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चेंडूला स्लाइस केला. चेंडू जाईल डीप गली क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकदा मात्र कंप्लीट धावेचा प्रयत्न. फेकी खराब, परंतु काय केलेला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. कॉलिंग व्यवस्थित नव्हती, तालमेल व्यवस्थित नव्हतं दोन्ही बॅटर मध्ये. आणि बॅटर झालेल्या बाद हेमंत पाटील निघून जातील तंबूच्या आश्रयाला. तर नवीन बॅटर एंटर होतील डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून. अविनाश तांगडे आलेले आहेत नवीन बॅटर. मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. सुभाष तयार. बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होतील. राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस अपील गेला आउट, परंतु अपील हे पंचाने फेटाळून लावलेले आहे. चेंडू जाईल डॉट. धाव मात्र मिळणार नाहीये बॉलवरती. चांगली बॉलिंग करतायत बॉलर सुभाष परेड. षटकातील नेक्स्ट बॉल असेल चंदर करता. आता मात्र मध्ये चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या लखा तो माडा. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये. या फटक्यावरती संघाची धावसंख्या 2 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 2 धावा.
धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. दोन चौकार त्यानंतर एक षटकार एका ओव्हरमध्ये जर मारले तर नक्कीच तरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. दोन्ही संघाला विनंती, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल डीप बॅक ऑफ द पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार, धावसंख्या 6 वर पोहोचली गेलेली आहे. 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शॉर्ट पिच चेंडू यात्राने केली होती बॉलर सुभाष याने आणि त्या बॉलला बॅकफुट येऊन चेंडूला फोर्स केला होता बॅटर अविनाश याने. चेंडूला पाठवलं होतं डीप बॅक ऑफ द पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांकरता चौकार आलेला आहे आणि या चौकाराने अकाउंट ओपन केलेला आहे बॅटर अविनाश याने. बॉलर तयार सुभाष परेड. षटकातील पुढील बॉल असेल यावेळेस चांगला फटका चालला बॉलला, चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांकरता चौकार. यस नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 2 चौकार त्यानंतर एक षटकार मारला तर किंवा 3 चौकार जर मारले तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. तरे साहेबांच्या माध्यमातून याची नोंद घ्यायची आहे. बॅटरने जबरदस्त बॅटिंग करतायत बॅटर अविनाश तांगडे. संघाची धावसंख्या 10 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र नक्कीच भरपूर आपल्याकडे बॉलची हाताळणी केली होती बॉलर सुभाष याने. चांगली बॅटिंग करतायत बॅटर अविनाश तांगडे. चांगले फटके येताना दिसत त्याच्या बॅटमधनं. बॉलर तयार सुभाष परेड. पुढील बॉल असेल या षटकातील. यावेळेस सुंदर फटका, लेफ्ट ड्राइव्ह हवेमध्ये चेंडू खोल क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे अविनाश तांगडे. बॅक टू द पवेलियन गॉन. यस नक्कीच चांगले प्रयत्न केले होते बॅटरने अविनाश याने. नक्कीच 500 रुपये कमवण्याची संधी होती या बॅटरला. एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं, बॅट वरती कनेक्शन झालं नव्हतं प्रॉपर आणि ते झेल देऊन तंबूत परतले गेलेले आहेत अविनाश तांगडे. हे बॅटर बाद झालेले आहेत त्यांच्या जागेवरती नवीन बॅटर आलेले आहेत. रवींद्र भोईर दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. 9 सेकंडला असतील. षटक संपलेलं पहिलं. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. अनिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. अनिल पाटील हे बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. चांगली बॉलिंग करावी लागेल. खूपच कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत. नागले संघाला नक्कीच खूपच कमी धावा या डिफेंड करायची आहेत. चांगली बॉलिंग त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल या मॅच मध्ये. बॉलर तयार. स्ट्राईक एंडला चंदर घोषी यांना आपण पाहणार आहोत जे खेळत आहे दोन्ही आकड्यावरती. त्यानंतर रवींद्र भोईर नव्यानेच एंटर झालेले आहेत. अनिल पाटील सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. चांगली बॉलिंग करावी लागेल. भरपूर कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत या संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील. यावेळेस खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडूने बॅटमध्ये कोणत्याही प्रकारे कनेक्शन होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. सुरेख सुरुवात. चांगला लाईन चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल. अतिशय चांगलं
चांगले बॉलर आहेत या संघाचे. अनिल पाटील षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. अतिशय सुंदर फटका होता चंदर यांचा. नक्की चांगलं कनेक्शन होतं. चेंडूला पाठवतं डीप फायनलच्या दिशेने डिक्लेरेशन झोन मध्ये. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 12 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 12 धावा. याच बॉलरने देखील 3 विकेट प्राप्त केले लागोपाठ. तर तरेसाहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. एकदा मात्र कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण होतोय, बॅकअप होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 14 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. 3 षटकार, 3 चौकार किंवा 3 विकेट प्राप्त केले तर तरेसाहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल दोन्ही संघातील खेळाडूंना. बॉलर तयार अनिल पाटील. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. यावेळेस चांगला फटका ऑन साइडला, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे चंदर घोषे. बॅक टू द पवेलियन गॉन. चेंडू टाकून झाले या षटकातील 4. 2 बॉलचा खेळ बाकी असेल तर नवीन बॅटर महेंद्र पाटील दाखल झालेले आहेत बॅटिंग करण्याकरता. स्टॅकिंग एंडला असतील. अनिल पाटील 1 विकेटांना प्राप्त झालेले आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. विकेटची हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. स्ट्राइक एंडला महेंद्र पाटील यांना आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल असेल या षटकातील. यावेळेस अपील केला लाऊड आणि फलंदाज बाद. प्लम मालवी सापडलेले आहेत बॅटर महेंद्र पाटील आणि लागोपाठ दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त झालेली आहे अनिल यांना. चांगली सुरुवात, चांगली बॉलिंग ते करत आहेत या ओव्हरमध्ये. आता मात्र हॅट्रिक वर असतील. हॅट्रिक जर कंप्लीट केली तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल अनिल यांना. तरेसाहेबांच्या माध्यमातून 4 धावा एकंदरीत खर्च केलेल्या आहेत एकंदरीत या 5 बॉलमध्ये. त्यानंतर गिरीधर भाई म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल विकेटची हॅट्रिक करता. याची नोंद घ्यायची आहे अनिल पाटील या खेळाडूंनी. तर नवीन बॅटर राजेंद्र कोठावले दाखल झालेले आहेत बॅटिंग करण्याकरता. यावेळेस नक्कीच अडचणीमध्ये सापडला जातोय अचानक मास्टर डोंगरीपाडा हा संघ, कारण भरपूर विकेट डाऊन झालेले आहेत या संघाचे. आता मात्र ऑन हॅट्रिक असतील बॉलर अनिल पाटील. लागोपाठ एकंदरीत 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल तरेसाहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. त्यानंतर गिरधरभाई म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल बॉलर अनिल पाटील यांना. शेवटचा बॉल हॅट्रिक बॉल असेल. फुलटॉस बॉल, सुंदर फटका, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरता चौकार आणि या चौकाराने सगळी धावसंख्या 18 वर पोचली गेलेली आहे. नो बॉलचा इशारा या पंचांचा आहे. इमर्जन्सी हाताळणी केली होती बॉलर अनिल याने. 5 धावा मिळतील. धावसंख्या 19 या अंकावर पोचली गेलेली आहे. फ्री हिट बॉल. बॉलर तयार अनिल पाटील. शेवटचा बॉल अनिल तयार. यावेळेस चांगला फटका हुक केला बॉलला. चेंडू जाईल डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या
23 वर पोहोचले गेलेले आहे. 4 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाला. 12 बॉलचा खेळ बाकी, 4 धावांची गरज. बारा बॉलचा खेळ बाकी असेल, 4 धावांची गरज सामना जिंकण्याकरता अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाला असेल. आता आपण नक्कीच पाहणार आहोत काय घडेल काय बिघडेल. मैदानाच्या आतमध्ये प्रेशराईज झालेला आहे आई चेंडाई नागले हा संघ. भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत या ओव्हरमध्ये. एकंदरीत 12 धावा 13 धावा खर्च केलेल्या आहेत अनिल पाटील या बॉलरने. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी असेल, जिंकण्याकरता 4 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त. अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाला 2 बॅटर आहेत, राजेंद्र कोठावले, रवींद्र भोईर. अप्रतिम बॅटिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून राहिला गेला मागील ओव्हरमध्ये. आता मात्र पाहावं लागेल नागले संघाच्या माध्यमातून कोणता बॉलर सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत या तिसऱ्या ओव्हरमध्ये. 12 बॉलचा खेळ बाकी, 4 धावांची गरज सामना जिंकण्याकरता अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाला. तर दयानंद पाटील आलेले आहेत बॉलिंग करण्याकरता. पहिला बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला रवींद्र भोईर यांना आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ ट्रगल बॉल हवेमध्ये चेंडूच्या खाली शहरात झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 11 बॉलचा खेळ बाकी असेल, जिंकण्याकरता 3 धावांची गरज अजून सुद्धा आहे. बॉलर तयार दयानंद पाटील. स्ट्राईक एंडला राजेंद्र कोठावले यांना आपण पाहणार आहोत. यावेळेस 2 धावा मिळतील. डिक्लेरेशन 2 मध्ये चेंडू निघून गेला होता बॅटची एज लागून आणि या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 26 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 1 धावाची गरज असेल सामना जिंकण्याकरता अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाला. 1 धावाची गरज असेल नक्कीच आपण पाहणार आहोत. बॉलर तयार दयानंद पाटील. पुढील बॉल या षटकातील. यावेळेस विकेट कव्हर चुकतोय. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि सामना जिंकलेला आहे अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाने. अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे त्यांच्या माध्यमातून, संघाच्या माध्यमातून. नक्कीच फायनल मध्ये त्याने प्रवेश केलेला आहे अचानक मास्टर डोंगरीपाडा हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन अचानक मास्टर डोंगरीपाडा हा संघ आणि हार्ड लक आई चौंडाई नागले.